इथे आता मी ना पीठ मळायला घेतलं होतं. सकाळची टिफिनची तयारी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळची टिफिनची तयारी चालू आहे आता माझी. मुलांना टिफिन द्यायचे. तर चणे रात्री भिजत घातले होते मी. आता पीठ मळून घेते आणि नंतर चण्याची भाजी वगैरे करते. तर चला पीठ मळून घेते मी आधी. पाणी भाजीला हवे मला. इथे माझं पीठ मळून झालंय. आता भाजीची तयारी करते. भाजी फोडणीला घालूया चला. कमी दिलेलं ते बरोबर दिलेलं. कांदा वगैरे टाकला, अद्रक लसूणची पेस्ट, एक टॅमॅटो घेतला, तो पण व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे आपण. हिंग टाकलाय, मालवणी मसाला, थोडा गरम मसाला, हळद, थोडा मसाला आपण भाजून घ्यायचा. कांदा खोबऱ्याचं वाटण,
थोडंसं तेलात परतून घ्यायचं. मस्त तेलात परतून घ्यायचं आहे. आणि इथे आपले हे चणे आणि साल न काढता एक बटाटा टाकलेला आहे मी. अशी भाजी करून बघा, खूप छान लागते. चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं. गरम पाणी टाकलं. आणि चांगली उकळी येऊन द्यायची. नंतर मीठ आणि परत गरम मसाला थोडा टाकायचा. इथे आपला चिकन मसाला टाकलेला आहे. कमी शिट्टी कुकरचं झाकण लावलं. 4 शिट्ट्या काढून घेतली. चला थोड्या वेळाने परत भेटू आपण. हे काय आता चालू आहे? दिसत नाही. देवाचे दिवे वाती करते. आज ना मी देवारा साफ केला. मंगळवार आहे आज. तर आंघोळ वगैरे करून सगळं हे केलं. आता म्हटलं बत्ती लावायची आहे आणि पुस्तक वाचायचं आहे स्वामींचं. तर म्हटलं पहिल्या वाती वगैरे करून घेते. दिवा वगैरे सगळं लावून घेते. बाकीच्या आतल्या देवाऱ्यांची पूजा मिस्टरांनी केलेली आहे. फक्त आता दिवे लावायचे आहेत. आता दिवे लावते. स्वच्छ मी हप्त्यातनं एकदा करते, मंगळवारी वगैरे. आणि सगळं स्वच्छ वगैरे सगळं भांडी वेटी वगैरे पूजा करते. बघ सोनू, इकडे बघ. डेझीची मस्ती बघायची आहे ना, तर तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते. आता दमली आहे खेळून खेळून. नुसती उड्या मारते इकडून तिकडून. बेडरूम मध्ये, हॉलमध्ये, हॉलमधून किचन मध्ये. हे सोनू हाय बोल. हा हाय बोल. गाई गाई आली आहे. अरे बापले, बघा गाई गाई आली आहे सोनूला आमच्या. हा, ते बघा ते बघा. गाई गाई म्हटलं की लगेच गाई गाई येते. बाहेर कसं पडलं? तुम्ही दिवा हलवला असेल. काच नीट बघा ना. मी नाही टाकलंय बाहेर, बरोबर ठेवलंय. आता दिवा वगैरे लावला मी. आता दिवे वगैरे सगळं लावून झालं माझं. आता मला पोथी वाचायला बसते. तर चला थोड्या वेळाने भेटते. आज मी बघा चण्याची भाजी केली होती. सकाळी तुम्हाला दाखवलं ना टिफिनला. चण्याची उसळ केली होती. हे दही आणि चपाती. तर सर्वांनी या जेवायला.
आज मी आपला इथे ना एक मोठा बटाटा घेतला आहे आणि एक आपला इथे कांदा घेतलेला आहे. आज मी तुम्हाला थोडासा ना वेगळा प्रकार करून दाखवणार आहे. तर चला दाखवते मी तुम्हाला. 1 मिनिट. हां, याच्यामध्ये मी काय काय साहित्य घालणार आहे ते दाखवणार आहे. तुम्ही नेहमी कोथिंबीर वडी वगैरे सगळं काय खाल्लं असेल, पण आज मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. चला. तर मी ते ना कांद्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेते. आणि आता आपला इथे मी मोठा एक बटाटा घेतलेला, तो मोठ्या किसणीवर मी किसून घेतला आहे. जरा हे बघा, वेफर्स करायची किसणी असते ना, त्याच्यावर मी असा किसून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी ना बघा, ह्याच्यात धणे, जिरे आणि धणे, जिरं आणि ओवा टाकलेला आहे. मी हे वाटून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यात मी हे थोडंसं असं क्रिस्पीसाठी हे आपलं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे मी ते. आणि इथे बेसन टाकणार आहे मी. किती लागतं आपल्याला ते बघायचं आहे. मी आधी ना 1.5 चमचा टाकलेलं आहे इथे बेसन. थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि थोडी आपली लाल मिरची पावडर. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडं मी ह्याच्यासाठी अद्रक लसूण, म्हणजे टेस्ट छान येते, हे अद्रक लसूणची पेस्ट इथे मी ॲड करते. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. चवीपुरतं. चवीपुरतं इथे मी मीठ टाकलेलं आहे. आणि हे सगळं मिश्रण आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आज सकाळपासून मी थोडंसं दाखवलं तुम्हाला, प्रयत्न करते डेली ब्लॉग करायचा. तर तुम्हाला जर आवडत असेल तर सांगा मला, नक्की कमेंट करा. नसेल आवडत ब्लॉग तरी पण कमेंट करून सांगा. तर मी हे सगळं ना मस्तपैकी असं हे करून घेतलेलं आहे, मिक्स व्यवस्थित. ह्याच्यामध्ये कांदा आणि बटाटा आपण जो किसून पाण्यामध्ये ठेवलेला, त्याच्यामध्येच माझं हे पीठ आहे ना पूर्ण व्यवस्थित, म्हणजे पाणी घालायची गरज नाही आपल्याला. जसं जसं तुम्ही हे करत जाणार ना तसं तसं हे होत जाणार, पाणी सुटत जाणार ह्याला. तर ह्याच्यामध्ये मी थोडं अजून पीठ ॲड करणार आहे, जास्त नाही, अर्धा चमचा आपला बस. तर हे व्यवस्थित आपल्याला मिश्रण हे करून घेते. हे बघा, मी पण ही फर्स्ट टाइम रेसिपी करते आहे, कोणाची बघितलेली नाही आहे. मी स्वतः आज ट्राय करते. चुकली असेल तर पुढे विकली काय झालं तर माफ करा. म्हटलं प्रत्यक्ष ट्राय करूया. मी कोणतीही रेसिपी करताना पहिली ट्राय करत नाही, मी डायरेक्ट करते. तर ठीक आहे, तर चला मी तुम्हाला दाखवते. तर मी हे असं ताटामध्ये आपल्या थापून घेते. जास्त पातळ हे करायचं नाही आपल्याला, थोडंसं थिकच ठेवायचं आहे. तर हे बघा, मी हे ताटामध्ये असं प्लेन करून थापून घेतले. आता मी वाफवायला ठेवते याला 10-15. जास्त वाफवायला नाही ठेवणार आहे, कारण बटाटा पण लवकर शिजतो आणि कांदा पण आपला लगेच मऊ होतो. तर मी याला फक्त 10 मिनिटं ठेवणार आहे. तर आत्ता बरोबर 8:30 वाजलेत. तर मी 10 मिनिटानंतर गॅस बंद करणार आहे. इथे आता मीडियम टू गॅस, जास्त फास्ट नाही ठेवलेला आहे गॅस मी. तर चला पुढे दाखवते तुम्हाला, मी कंटिन्यू
मी ह्याच्यावर ना झाकण ठेवलेलं, कारण आतमध्ये पाणी वगैरे जाईल ना, म्हणून. एक मिनिट. इथे आपलं छानपैकी असं मस्त हे बघा छान शिजलेलं आहे. ते आता थोडं थंड होऊ दे म्हणून असंच उघडं करून ठेवलं आहे त्याला, म्हणजे असं वाफ जाण्यासाठी त्याला बाहेर काढून ठेवते मी. थोडंसं थंड होऊ दे, नंतर ह्याच्या मग चौकोनी मी वड्या पाडणार आहे. तर चला थोड्या वेळाने भेट. आता मी ह्याच्या ना जरा वड्या पाडून घेतले. थोडंसं सुरीला तेल लावते आणि मस्तपैकी, माझ्याकडे ना सफेद तीळ अवेलेबल नव्हते म्हणून मी हे केले नाही. तुमच्याकडे असतील तर तीळ वरून आणि खाली ताटाला जेव्हा आपण थापतो ना तेव्हा तुम्ही हे करू शकता, ॲड करू लावू वरून हे करू शकता. हे बघा अशा आपल्या ह्या मस्तपैकी एक कांदा आणि बटाटा वापरून मस्तपैकी अशा मी वड्या केल्या आहेत छान. तर चला आपण थोड्याशा त्या शालो फ्राय करूया. थोडासा गॅस मीडियम ठेवायचा. आली ओरडेजीची मम्मी आहे, थांबा आली. हे बघा मस्तपैकी झाली ना कोथिंबीर वडी ना आळू वडी. मस्तपैकी ही छान अशी कमी तेलामध्ये तुम्ही अशा या वड्या बनवून खाऊ शकता. मुलांच्या टिफिनला पण तुम्ही देऊ शकता. तुम्ही याच्यात ज्वारीचं पीठ थोडंसं घालू शकता, पण माझ्याकडे ज्वारीचं पीठ नव्हतं म्हणून मी घातलं नाही. आणलंय पण दळायला द्यायचं आहे माझं. मी तुम्हाला सकाळपासून माझं दाखवलं घर. मी सकाळी टिफिनला कोणती भाजी बनवली, नंतर देवाऱ्यातली म्हणजे मंदिरची साफसफाई केली, परत पूजा वगैरे केली. हे सगळं तुम्हाला थोडं थोडं मी दाखवलं. परत आता हे तुम्हाला ही एक रेसिपी शेअर केली. काल मी ह्याची मसूरची डाळीची बटाटा घालून एक मस्तपैकी छान सुंदर असं कालवण करून दाखवलं. छान ही वडी लागते, मस्त एकदम क्रिस्पी. स्लो ह्याच्यावर मस्तपैकी त्याला हे करून द्यायचे, फ्राय करून द्यायचे व्यवस्थित. मस्तपैकी आपले कुरकुरीत
छानपैकी आहे बघा, मस्त छान अशी भजी झालेली आहे. हे वडी झालेली आहे मस्त बघा, छान असे चौकोन तुकडे. हे बघा, छान कुरकुर आवाज येतो आहे मस्तपैकी. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आजचं माझं हे रुटीन होतं दिवसभराचं, मी तुम्हाला थोडं थोडं दाखवलं. तर चला, बाय बाय, गुड नाईट.